सामन्याला सुरुवात होते. चला लाईनमन येत आहेत. राजू बॉईज कडूचीवाडी विरुद्ध जय गणेश सारमाळ. आणि बघा वेळेचं बंधन प्रत्येकाला असणार आहे. मुळात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला बघा एक सूचना असणार आहे की 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक संपवायचे आहेत. 16व्या मिनिटाला आपला एक क्षेत्ररक्षक हा सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. चाललेत कडूचीवाड्याचे जे आणि गोलंदाजी धुरा सांभाळतो ते दर्शन आणि फलंदाजीला मैदानात आले ते कडूचीवाडीचे जो 12वा प्रतिनिधी आहे. आपण या ठिकाणी यायचंय. स्ट्राईकला बबलू आणि नॉन स्ट्राईकला मॅगी. आणि नक्कीच या ठिकाणी एक छोटा क्रिकेटर आपल्याला बघायला मिळतोय. 12वा खेळाडू. नक्कीच हा 1 नंबरचा सुद्धा खेळाडू होऊ शकतो. आणि पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू बघायला मिळाला आपल्याला. चेंडू निर्धाव होता परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र मिळाली कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडीशी चूक केलेली. दरम्यान संघाचं खातं मात्र बाईच्या स्वरूपात ओपन होतंय 1 धावांनी. पुन्हा एकदा सज्ज होतो दर्शन. आणि या ठिकाणी बॅटची कडा घेतलेला चेंडू परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मिस करतोय हा झेल. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. 2 चेंडू 1 धावा. या ठिकाणी मला सुद्धा पंचांना अवांतर घोषित वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव कडूचीवाडी संघाला मिळते. चेंडू दरम्यान त्या ठिकाणी एक गडी बाद होऊ शकला असता परंतु कुठलाही प्रयत्न नाही त्या ठिकाणी. आणि 1 धाव पडून पूर्ण धावसंख्या झाली ती 3. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू बघायला मिळतात. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये मला असं वाटतं 3 धावा खर्च केलेल्या आहेत दर्शन याने. सॉरी शेवटचा चेंडू 5 चेंडू मध्ये 3 धावा. आता मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू त्या ठिकाणी मला वाटतं 1च धाव. षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 4.
दरम्यान अक्षय गोलंदाजी धुरा सांभाळतो. पहिला चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडू. या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी नकार दिलेला आहे आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 5. अजूनही अक्षयच्या शतकातील आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केलेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फुल टॉस चेंडू आणि त्याचा चांगला समाचार घेतोय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक चांगला फटका बघायला मिळतोय चौकाराच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 9. अजूनही 2 चेंडू शिल्लक. दरम्यान एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा एक आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाकडून होतोय. पुन्हा एकदा एक धावती समाधान मानावं लागेल. दरम्यान षटक संपतंय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 10. दरम्यान धावसंख्या झाली ती 10. 2 षटक 10 धावा. आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. सॉरी, झेल मात्र भूमीला प्रदान केलेला आहे. चांगला प्रयत्न. आणि पंचांकडनं अबांतर वाईटच्या स्वरूपामध्ये. रणजितच्या गोलंदाजी विश्लेषण म्हटलं तर आतापर्यंत 1 चेंडू टाकलेले आणि 3 धावा खर्च केलेले आहेत. आणि या ठिकाणी मात्र बॅट तुटलेली आहे आणि या ठिकाणी की आपण ही बॅट इकडे घेऊन यायची मंडळाकडे आणि आपला पेशीट नंबर आपल्याला द्यायचा आहे, मंडळाकडे जमा करायचा आहे. आपल्या पगारातनं ती कपात केली जाईल. दरम्यान आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. आतापर्यंत धावसंख्या मात्र बघा, रणजितच्या गोलंदाजीचं विश्लेषण म्हटलं तर पुन्हा एकदा मला वाटतंय पंच विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डॉट असल्यानंतर तो डॉटच असणार आहे, त्याच्यावरती कुठलीही मोमेंट होणार नाही, लक्षात द्या फलंदाजांनी. दरम्यान 4 चेंडू
मध्ये आतापर्यंत रणजितने 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या ती 13. पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी हवे चेंडू आणि आता पुन्हा एकदा झेल मात्र भूमीला प्रदान केलेला आहे. दरम्यान एक धाव पडून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी गडी बाद होतोय. मला असं वाटतंय बबलूच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. 2 धावा पडून पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. मंगेश कुठे ठीक आहे थांब. संख्या झाली ती 15. या ठिकाणी 6 येतोय. झाले ना या ठिकाणी धावसंख्या होते 21. बोला खराब ऍक्शन. पावसाळी क्रिकेट म्हणलं म्हणजे हीच मजा असते खेळ बघण्याची. पंच धावा 3 धावा धावून 2 गॉल काढलेत. एक चेंडू आणि 26 धावा. बघूया पुढील चेंडू. हलकासा कटवून दिलेला चेंडू आणि झेल सोडलेला आहे. आणि पुन्हा त्यावरती 2 धावा पळून काढल्यात. बघूया षटकातील पुढील चेंडू नेहाल यांचा. काय धावा लेग बॅकच्या स्वरूपात 2 धावा. तीन चेंडू शिल्लक. पहिला तिसरा नंतर 2 डॉट गेलाय. डॉट नाही गेला रे बरोबर. इथे किती बोलला आता मात्र वरताव चेंडू त्यावरती धाव बाद झालेला आहे. बबलू ना अतिशय जिद्दवान असलेला खेळाडू अनिल. अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे अनिल. षटकातील शेवटचा चेंडू आणि आता हलकाचा कटवलेला चेंडू त्यावरती बघूया किती धावून पडून धावा काढत आहेत.
आणि 2 धावा घेण्यात यश. 2 धावाच्या मदतीने संघाची संख्या झाली आहे ती 32. 4 षटक आणि 32 धावा. सारवा संघाचे 2 धडाडीचे फलंदाज गणेश तसेच विशाल. बघूया किती चेंडूमध्ये आपला टार्गेट पूर्ण करतात. पहिला चेंडू घेऊन आला तो मनेश टू गणेश. बघूया मनेश यांचा मारा करेल तो मनेश टू गणेश टू मनेश. पहिला चेंडू त्यावरती धावून पळून काढलेले 1 धाव. या 1 धावेने आपल्या संघाचा श्रीगणेशा केलेला आहे. सरमळ्या संघाचा पुढील चेंडू मनीष यांचा विशालसाठी. पहिल्या चेंडूचा कसा समाचार घेतो विशाल आणि हलकासा कटावून दिलेला चेंडू आणि त्यावरही धावून पळून काढल्यास 1 धाव. 2 चेंडू 2 धावा. चांगला चेंडू होता त्यावरती लेगबॅकच्या स्वरूपात 1 धाव. 3 चेंडू 3 धावा. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. आणि आता कटून दिला आहे
आणि रनआउट करण्याची संधी होती मात्र चुकली आणि 2 धावा पळून गेले. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 5. 4 चेंडू 5 धावा. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका आलेला नाही. बघूया 2 चेंडूवर मोठा फटका होतो की नाही. आणि आता मात्र हलकासा कटवून दिला चेंडू आणि चौकाराच्या दिशेने आणि चौकार. 5 चेंडू 9 धावा. अजूनही षटका दिली चेंडू मनीष यांचा. मात्र निर्धाव चेंडू. 1 षटकाच्या सहमतीनंतर सालमाळ्या संघाची धावसंख्या झाली होती 9. आता मात्र साली दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो मॅगी. अतिशय आगळा वेगळा असं नाव मॅगी. मॅगी टू गणेश. मॅगी यांचा पहिला चेंडू अतिशय वेगळा रनअप आणि काहीच पन्नल होता नाही आणि अचूक असा 2 धावा. 1 चेंडू 11 धावा. पुढील चेंडू मॅगी यांचा. मॅगी टू गणेश. मात्र निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसरा चेंडू निर्धाव. बघूया तिसरा चेंडू कसा आता तो मॅगी. खेळी आणि 1 धाव यशस्वीरित्या. अतिशय उत्साहून दिलेला चेंडू आणि षटकार. मोठा फटका आला. पहिलाही फटका चौकारात विशालनेच लगावला होता आणि आता ही षटकार चांगली केली करतो विशाल. आता शेवटचा चेंडू कसा आता येतो मॅगी. मोठ्या फटक्यावर कमबॅक करतो की नाही मॅगी. मोठ्या टोळा दिलेला चेंडू आणि पुन्हा षटकार. कुठलाही कमबॅक करून न दिलं गोलंदाजाला आणि षटकार आहे. बॉलिंग झाली समाप्त. डॉट आहे ना स्ट्राईकला 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 24. 12 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. आणि 9 धावांच. आता मात्र सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलो तो अनिल. बघूया आपल्या संघाला विजय करून देतो का, कसा धावा रोखतो.
आणि स्वेअर मारा. वाईट चेंडू. अजूनही 12 चेंडू 8 धावा. बघूया रोखतो की नाही अनिल. चांगला गोलंदाज आहे तो. आत्ता मात्र टोलवून चेंडू आणि गचाळाचा क्षेत्ररक्षण. त्यावरती धावून पळून काढलं त्या 2 धावा. आत्ता मात्र हवेत चेंडू. चेंडूकडे क्षेत्ररक्षक आणि फुटवर काय चुकीचा झेल सोडलाय. 2 धावा. अजून विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. बघूया चौकार षटकार मारून विजयी करतो का गणेश. वाईट चेंडू. त्यावरती धावून पळून काढले असे 1 धाव. अजून विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. आत्ता मात्र निर्धाव. आत्ता मात्र मोठा फटका. षटकार मारून विजय करून दिलाय आपल्या संघाला. लाईनमॅन चेंडू आणायचा आहे. लाईनमॅन चेंडू आणायचा आहे.